बातमी येते दुःखद सीमेवरून। भारत पाकिस्तान सीमेवरती पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जवानांनी बलिदान दिलेलं आहे। कुपवाड्यातील मच्छिल सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये जवान नितीन कुमार कोळी शहीद झालेले आहेत। मूळ सांगलीचे असणारे नितीन कोळी 2008 साली बीएसएफ मध्ये रुजू झाले होते। ते सध्या बीएसएफ मध्ये कॉन्स्टेबल म्हणून सीमेचं रक्षण करत होते। नितीन सुभाष कोळी यांच्यासोबतच शीख रेजिमेंटचे मनदीप सिंग हे देखील शहीद झालेले आहेत। कठुआ मच्छिलसह अनेक भागांमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने सीमेलगतच्या गावांना लक्ष्य केलं जात आहे। कठुआ भागामध्ये तर पाकिस्तानने थेट तोफांचाही मारा केल्याचं वृत्त आहे। भारताच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानने तब्बल 56 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। आपले सांगलीचे प्रतिनिधी कुलदीप माने आता आपल्याबरोबर आहेत। तर कुलदीप, महाराष्ट्रातला एक जवान शहीद झालाय सीमेवर असं कळतंय आणि तो सांगलीतला असल्याचं कळतंय। सांगलीमध्ये काय माहिती समोर येतेय? प्राजक्ता, शीख रेजिमेंटच्या मध्ये जो नितीन सुभाष कोळी असं त्या शहीद जवानांचं नाव कळतंय। मूळचे सांगली जिल्ह्यातील असं असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये कुपवाड भागामध्ये ते राहत असल्याचं या ठिकाणी प्राथमिक माहिती आहे। प्रशासनाकडून मात्र अद्याप त्याला या ठिकाणी दुजोरा मिळालेला नाहीये। मात्र दिवाळीच्या सुरुवातीलाच ही पाकिस्ताननं आपल्या कुरापती सुरू ठेवल्याचं दिसतंय। त्यांच्या कुटुंबियांबद्दल काय कळतंय? त्यांच्या परिवारात कोण असतं या संदर्भात काही कळू शकलंय? प्राजक्ता, हे पूर्ण कुटुंब कुपवाड भागामध्ये राहत असल्याचं समजतंय। त्यामुळे त्यांचा मूळचा जो गाव आहे याबाबत सध्या तरी अजून कुठलीही माहिती उपलब्ध झालेली नाही। कुलदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर नितीन सुभाष कोळी जे शहीद झालेले आहेत ते कोण आहेत यावर एक नजर टाकूयात। नितीन सुभाष हे मूळचे सांगलीचे आहेत। 2008 मध्ये ते बीएसएफ मध्ये रुजू झाले। नितीन कोळी यांना 2 आणि 4 वर्षांची 2 मुलं आहेत। तर नितीन सुभाष कोळी हे आज पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामध्ये शहीद झाल्याचं कळतंय। यांच्यासोबतच आणखी एक जवान देखील शहीद झालेला आहे। भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानने तब्बल 56 वेळा आतापर्यंत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे आणि त्यानंतर काल सकाळपासून जो गोळीबार सुरू होता तो गोळीबार रात्रीच्या सुमारास थोडासा थांबलाय। मात्र या घटनांमध्ये आता 2 भारतीय जवान शहीद झाल्याचं कळतंय। एकीकडे भारतात सर्वत्र दिवाळी साजरी केली जात असताना सीमेवर मात्र गोळीबार सुरू आहे, ज्यामध्ये आपल्या 2 भारतीय जवानांना वीरमरण आलेलं आहे। मच्छिल सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार झालेला आहे। बीएसएफचे जवान नितीन सुभाष कोळी हे यामध्ये शहीद झालेले आहेत, जे महाराष्ट्रातल्या सांगलीचे असल्याचं कळतंय। मात्र त्यांचं जे संपूर्ण कुटुंब आहे ते कुपवाड्यामध्ये राहत असल्याचं कळतंय। रात्री गोळीबारामध्ये ते जखमी झाल्याचं कळतंय आणि त्यानंतर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला। भारत पाकिस्तान सीमेवरती 2 जवान शहीद झालेत।